नमस्कार। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले। खरं तर हे निकाल महायुतीसाठीच खूप धक्कादायक, अविश्वसनीय आणि अनाकलनीय होते। कारण महायुतीलाही कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या महाराष्ट्रात 200च्या वर जागा येतील। खरं तर महायुतीसाठी हे निकाल धक्कादायकच होते, पण जेव्हा एकनाथ शिंदेंना हे कळालं की भाजपच्या 132 जागा निवडून आल्या, तेव्हा एकनाथ शिंदेंसाठी हे निकाल अजूनच धक्कादायक साबित झाले। कारण एकनाथ शिंदेंना असं वाटलं होतं की आपल्या नावावर ही निवडणूक संपूर्ण महायुतीनं लढली, त्यामुळे जेव्हा निवडणुकांचे निकाल येतील तेव्हा आपणच किंगमेकर असू आणि परत एकदा आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ, अशी एक अपेक्षा एकनाथ शिंदेंना होती। जेव्हा भाजपच्या 132 जागा आल्या हे एकनाथ शिंदेंच्या लक्षात आलं, तेव्हा कुठेतरी मुख्यमंत्री पदाचं पद आपल्यापासून दूर जाणार याची शंका एकनाथ शिंदेंच्या मनात आली आणि वास्तवातही तेच झालं। आणि त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून 26 नोव्हेंबरला याच एकनाथ शिंदेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत भाजपचे वरिष्ठ ज्याला कुणाला मुख्यमंत्री बनवतील त्याला माझा 100% पाठिंबा असेल, सत्ता स्थापनेत शिंदेंचा किंवा शिंदेंच्या शिवसेनेचा कुठलाही त्रास वरिष्ठांना होणार नाही, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं। आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण भाजपसोबतच राहणार, दुसरं कुठलंही पाऊल उचलणार नाही, मुख्यमंत्रीपद भेटलं नाही तरीही, असं एकनाथ शिंदेंनी सरळ सरळ पत्रकार परिषदेत सांगितलं। आणि त्यातून दोन गोष्टी साध्य केल्या। एक तर भाजपच्या वरिष्ठांना एकनाथ शिंदेंनी खुश केलं आणि दुसरी गोष्ट आपल्या पत्रकार परिषदेत वारंवार हिंदुत्वाचा मुद्दा या शब्दाचा वापर करून कुठेतरी महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदू मतदारांना त्या ठिकाणी एक भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला। आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे मागच्या जवळजवळ 7-8 दिवसात एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी गायब झालेलं दिसलं आणि त्यामुळेच हे एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या गावात दरेगावला गेले आणि त्यांना तापही आलेला आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या खरोखर खुश आहेत की नाराज, अशा प्रकारच्या चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। असं जरी असलं तरी अजित पवार असेल किंवा भाजप असेल या दोघांच्या मिळून 170 जागा आल्यामुळे भाजपकडे एकनाथ शिंदेंना सोडून अजित पवारांसोबतही सरकार निर्माण करण्याची ताकद आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंची ही एक मजबुरी झाली, अशा प्रकारे त्यांच्याकडे बघितलं जाते। आता जर तुम्ही वास्तविकपणे विचार केला तर नेमकं भाजपसाठी एकनाथ शिंदेंना सोबत ठेवणं का गरजेचं आहे? दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदेंना भाजपसोबत राहणं ही एकनाथ शिंदेंची मजबुरी आहे की एकनाथ शिंदेंची ताकद आहे? एकनाथ शिंदे सध्या जे काही करताय ते नेमकं मोदी शहांच्या सांगण्यावरून करताय की पडद्याच्या मागं काही वेगळंच दिसतंय? आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, एकनाथ शिंदेंना सोडून भाजप सरकार स्थापन करेल का? मुख्यमंत्री कोण बनेल? मागच्या 8-10 दिवसात महाराष्ट्रात ज्या काही प्रकारचं सगळं जडणघडण चालू आहे त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे बोलणार आहे। एकनाथ शिंदे नाराज आहेत यात काहीही वावगं नाही, कारण एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत असंही म्हणलंय की जरी मी लाडका मुख्यमंत्री राहिलो नाही तर माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी लाडका भाऊ म्हणून कायम राहील। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी एक भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न आपल्या पत्रकार परिषदेतून केला आणि आता एकनाथ शिंदे त्यांच्या गावात आहेत। त्यामुळे नेमकं हे संपूर्ण जे काही प्रकरण चालू आहे त्याच्याबद्दल आज विस्तारितपणे चर्चा करणार आहे। नेमकं कोणाकोणाकडे काय काय पर्याय आहेत आणि ते पर्याय जर त्यांनी निवडले तर कशा प्रकारे त्यांचा फायदा किंवा नुकसान होऊ शकतो या संपूर्ण विषयावर बोलणार आहे। त्यामुळे पुढचे 10 मिनिटं माझ्यासोबत राहा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, साईडला दिलेली घंटाही दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना भाजपसोबत राहणं ही एकनाथ शिंदेंची मजबुरी आहे की एकनाथ शिंदेंची ताकद आहे? व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, एकनाथ शिंदेंनी निकाल लागल्यानंतर भाजपकडे 3 प्रमुख मागण्या केल्या। त्यातली पहिली मागणी अशी होती की मला मुख्यमंत्री बनवा। त्या मागणीला भाजप तयार नव्हतं आणि त्यात काही चुकीचंही नाही। जर भाजपच्या 132 जागा आल्या तर मुख्यमंत्री भाजपाचाच बनेल। एकनाथ शिंदेंना याची शाश्वती होती की आपली पहिली मागणी भाजप मान्य करणार नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दुसरी मागणी ठेवली की उपमुख्यमंत्री पदासोबत आम्हाला गृह आणि नगर विकास अशी काही महत्त्वाचे खाते मिळावे। खरं तर तिकडे अजित पवारांना अर्थ खातं द्यायचं ठरले आणि उपमुख्यमंत्री पदही ठरले आणि जर एकनाथ शिंदेंना गृह आणि नगर विकास खातं दिलं तर मग भाजपला उरणार काय, अशा प्रकारचे प्रश्न भाजपच्याही गोट्यात निर्माण झाले आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची दुसरी मागणी भाजपसाठी अडचणीचं कारण ठरलं। आणि एकनाथ शिंदेंनी तिसरा मुद्दा असा मांडला की मला काहीही देऊ नका, मी बाहेरून सरकारला पाठिंबा देतो आणि तेही भाजपसाठी कुठेतरी नुकसानाचं ठरलं। कारण भाजप पक्षाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर मागच्या अनेक वर्षात भाजप कुठल्याही राजकीय पक्षाला वापरतं आणि नंतर सोडून देतं, अशा प्रकारची भाजपची एक इमेज सध्या संपूर्ण राजकारणात बनलेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना सोडणं हे भाजपसाठी खूप नुकसानदायक ठरणार आहे।
भाजपसाठी नुकसानदायक यासाठी कारण आता काही दिवसांनंतरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात। जर एकनाथ शिंदेंना भाजपनं सोडलं तर कुठेतरी हिंदू मतदार भाजपच्या विरोधात जाईल आणि तो एकनाथ शिंदेंच्या सोबत तयार होईल, अशा प्रकारची एक मोठी भीती सध्या भाजपच्या मनात आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेंची नाराजी हिंदू मतदाराला भाजपपासून दूर घेऊन जाईल, अशाही प्रकारच्या सध्या चर्चा महाराष्ट्रामध्ये आहेत। खरं तर एकनाथ शिंदेंना सोडून भाजपकडे सध्या दुसरा पर्याय असा आहे की अजित पवारांसोबत सरकार स्थापन करा आणि अत्यंत चांगली मंत्रिपदं आपल्या गोट्यात टाकून घ्या। अजित पवारांना आणि त्यांच्या काहीतरी 2-3 महत्त्वाच्या नेत्याला, ज्यामध्ये छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा हे जे काही नेते आहेत त्यांना प्रमुख मंत्रिपद द्या आणि बाकी सगळं काही आपल्याजवळ ठेवा। हा चांगला पर्याय भाजपसोबत आहे आणि तो पर्याय भाजप निवडूही शकतं जर एकनाथ शिंदेंनी त्यांचं कुठलंही बोलणं ऐकलं नाही तर। आता एकनाथ शिंदेंचा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेसारखं आयुष्य जगायचं नाही। जसं 2014 साली उद्धव ठाकरेंनी अत्यंत सर्वसाधारण मंत्रिपद घेतले होते आणि 5 वर्ष सरकारमध्ये राहिले होते, पण एकनाथ शिंदेंना या गोष्टीची गॅरंटी आहे की माझ्या बंडामुळे सध्या भाजप सरकारमध्ये, त्यामुळे एकनाथ शिंदेंना काहीही झालं, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरी अत्यंत चांगल्या प्रकारची खाते स्वतःच्या पक्षाला द्यायचे, जेणेकरून त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांना कुठल्याही प्रकारे कमी करायची नाही आणि त्यांच्यासोबत आलेले जे काही 40-50 आमदार होते त्या संपूर्ण आमदारांना चांगले मंत्रिपद देऊन त्यांना कुठेतरी एक पक्षाचा विस्तार करायचा आहे। कारण आतापर्यंत मी उद्धव ठाकरेंपेक्षा श्रेष्ठ आहे असं एकनाथ शिंदेंनी वारंवार सिद्ध केलंय, पण आता एकनाथ शिंदेंना कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपापेक्षाही मोठा पक्ष महाराष्ट्रात बनवायचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगली मंत्रिपदं आणि त्यातून चांगली कामं करणं हे एकनाथ शिंदेंसाठी खूप गरजेचं आहे आणि ती गोष्ट लक्षात घेताच एकनाथ शिंदे चांगल्या मंत्रिपदांवर अडून बसलेले आहेत। पण जर भाजपनं एकनाथ शिंदेंना सोडलं तर भाजपसाठी येणाऱ्या निवडणुकाही अत्यंत अवघड असतील आणि भाजपनं आत्तापर्यंत मागच्या 5 वर्षात 10 वर्षात जे काही राजकारण महाराष्ट्रात केलं त्यात भाजपच खरा गुन्हेगार होता हे सर्वसामान्य जनतेच्या मनात सिद्ध होईल आणि त्यामुळे ही गोष्ट भाजपच्या भविष्यासाठी चांगली नाही आणि त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना कधीच सोडू शकत नाही आणि त्यामुळे ती एकनाथ शिंदेंची ताकद आहे। पण एखाद्या वेळेस एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी ऐकलेच नाही तर भाजप त्यांना सोडून अजित पवार आणि भाजप असा पर्यायही करू शकतं, ज्यामध्ये एकनाथ शिंदेंचं नुकसान होऊ शकतं। आता एकनाथ शिंदेंजवळ 3 नंबरची एक मोठी ताकद आहे जी भाजपसाठी खूप मोठी भीती आहे। भाजपला या गोष्टीची शाश्वती आहे की एकनाथ शिंदे जर शिवसेनेला फोडून आपल्यासोबत येऊ शकतात तर परत एकनाथ शिंदे वापसही जाऊ शकतात आणि जर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना मॅनेज केलं आणि ते दोघं जर महाविकास आघाडीसोबत गेले तर एक नवीन प्रकारचं राजकारण परत महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आणि असं काही घडलं तर ते काही वेगळं वाटण्याचं कारण नाही, कारण याचेही चान्सेस महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यामुळं भारतीय जनता पार्टीला 132 जागा येऊनही विरोधी बाकावर बसावं लागेल हाही एक भीती त्यांच्या मनात आहे, कारण अजित पवार आणि शिंदे हे दोघंही मागच्या 2.5 वर्षाच्या अगोदर महाविकास आघाडीसोबतच होते, त्यामुळे तशा प्रकारचं राजकारणही घडू शकतं ही भीती भाजपच्या मनात कुठेतरी आहे। त्यामुळे शिंदेंसाठी काही प्रकारचे ॲडव्हान्टेजेस तिथे आहेत आणि भाजपसाठी काही प्रकारची भीती त्या ठिकाणी आहे। त्यामुळे नेमकं यातून सोल्युशन काय काढावं याचा कुठलाही पर्याय भाजपला कळत नाही। एक अजून महत्त्वाची गोष्ट, भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाचं नाव फिक्स होत नाहीये। फडणवीसांचं नाव जरी आघाडीवर असलं तरी फडणवीसांनी जर मुख्यमंत्रीपद घेतलं तर गृहमंत्रीपद त्यांना लागेलच, कारण फडणवीस एक मोठे नेते आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं किंवा मागच्या वेळेस उपमुख्यमंत्रीपद घेतलं तेव्हा गृह खातं त्यांनी नेहमी आपल्याजवळ ठेवले, त्यामुळे बिना गृह खात्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीस घेणार नाही ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजप पक्ष श्रेष्ठी जर एकनाथ शिंदे ऐकलेच नाही तर फडणवीस सोडून दुसऱ्या कोणाला तरी मुख्यमंत्री करतील का आणि गृह खातं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंना देतील का, अशाही प्रकारच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तिसरी गोष्ट, एकनाथ शिंदेंनी जे काही नाराजी सध्या ते व्यक्त करतायत त्या नाराजी मागं अमित शहा किंवा मोदींचाही हात असू शकतो, ही गोष्ट थोडी समजून घ्या। एखाद्या वेळेस अमित शहा आणि मोदी किंवा अमित शहाच आपण प्रामुख्यानं म्हणू शकतो, जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर कुठेतरी समोर जाऊन अमित शहांसाठी एक अडचण निर्माण होऊ शकते, कारण राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांच्या हुशारकीमुळे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीसांच्या कौशल्यामुळं ते अमित शहांना एक कॉम्पिटिटर म्हणून केंद्रात जाऊ शकतात आणि तो अमित शहासाठी एक धोक्याची घंटा असू शकते। त्यामुळं एकनाथ शिंदेंना नाराज होऊन कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना मागं ओढण्याचं कामही भाजप पक्षश्रेष्ठी करू शकते। त्यामुळे जर कुठेतरी एक फडणवीस सोडून दुसरं एखादं नाव समोर आलं तर आपल्याला काही वेगळं वाटायला नको, कारण अमित शहा अशा प्रकारचा प्लॅनही करू शकतात अशी एक शक्यता राजकारणात आहे। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना आपली राजकीय महत्त्वाकांक्षा काही झालं तरी कमी करायची नाही, कारण एकनाथ शिंदेंनी जो काही बंड केलता त्या बंडात 2 प्रमुख नावं एकनाथ शिंदे कायम घेतात, एक म्हणजे बाळासाहेबांचं आणि दुसरं म्हणजे
आनंदी यांचं, जे धर्मवीर आनंदी आहेत त्यांचं. एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे, जर मी आता सर्वसाधारण मंत्रिपदं घेतली तर कुठंतरी हा बाळासाहेबांचा, आनंद यांचा आणि मी जो काही बंड केला, माझी काही राजकीय महत्वाकांक्षा तयार केली, मी जे काही काम केले त्याचं कुठंतरी एक खच्चीकरण केलं जाईल आणि ते खच्चीकरण एकनाथ शिंदेंना अजिबात सहन करायचं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं असं आहे की मी सरकारमध्ये जरी असलो तरी माझी आणि माझ्या पक्षाची राजकीय महत्वाकांक्षा कुठल्याही प्रकारे कमी होता कामा नये. माझ्या सर्व सहकाऱ्यांना अत्यंत चांगली खाते मिळावीत, जेणेकरून मी जो काही बंड केला होता तो बंड आजही एक चांगला बंड म्हणूनच महाराष्ट्रात वावरायला हवा. कुठेही एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंना धोका बसला अशा प्रकारचं बातम्या एकनाथ शिंदेंना ऐकायच्या नाहीत. त्यामुळेच त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना वारंवार मला प्रमुख खाते मिळावे अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. आता हे होते काही महत्त्वाचे मुद्दे जे सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. यातून भाजप कोणता तोडगा काढेल हे बघण्यासारखं असेल, कारण अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपला पाठिंबा देण्यात त्यांना कुठलीही शंका नाही. त्यांनी निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांनी सांगितलं की आमचा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यास कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, तिथं फक्त अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद पाहिजे आणि प्रमुख 2-3 नेत्यांना चांगले मंत्रिपद पाहिजे, बाकी कुठल्याही प्रकारच्या कंडिशन त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळे नेमकं भाजप त्या दोघांमध्ये सरकार स्थापन करेल का, एकनाथ शिंदे नेमकं काय भूमिका घेतील, या संपूर्ण विषयावर तुम्हाला जे काही वाटतं ते मला मनमोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेली घंटा नक्की दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.